हॅलो फ्रेंड्स, काही वेळा तुम्हाला असं नाही वाटत का की एखादा विशिष्ट पदार्थ एखाद्या विशिष्ट ठिकाणचाच चांगला लागतो? मग याचं काय गमक असं याचा विचार केला आहे का तुम्ही कधी? काही नाही हो, सोपं आहे. काही ट्रिक्स आणि टिप्स. मग हलवाई, शेफ, आचारी ही लोक ह्याच ट्रिक्स आणि टिप्स वापरून एखादा साधा सिंपल पदार्थ विशिष्ट लेवलवरती नेऊन पोहोचवतात. आणि मग अशाच शेफकडून किंवा हलवायाकडून मी तुमच्यासाठी एक साधी सोपी मजेदार ट्रिक घेऊन आलोय बरं का. आणि ती पण रोज तुमच्याकडे जो पदार्थ बनतो तो म्हणजे शिळ्या पोळ्यांचा काला किंवा चुरमा किंवा मनोहर का. इथं आपण 5 पोळ्या चुरून घेतल्या, त्यावरती 1.5 चमचा लाल तिखट घातले, चवीनुसार मीठ घातले आणि इथे पाव चमचा साखर घालून त्यामध्ये चिमटीभर काळं मीठ सुद्धा घातलं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मग एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, थोडेसे शेंगदाणे घेतले, एका कढईमध्ये थोडं तेल घालून जिरे तडतडायला घातलंय आणि शेंगदाणे आणि कांदा त्यामध्ये मस्तपैकी परतून घेण्यासाठी घालायचा. गुलाबी सर कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, ती सुद्धा छान यासोबत मिक्स करून याला छान परतून घ्यायचं. कांद्यासोबत एक 15 सेकंद हळद परतून झाली की लगेच त्यामध्ये आपण चुरून घेतलेल्या पोळ्यांचा काला घालायचा आहे. हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे. हे सगळं मध्यम आचेवरती करायचं आहे. आणि बरं का मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये घातलेली साखर आणि काळा मिठाची चिमटी हा ट्रिकी पार्ट आहे. हे टेस्ट एन्हान्सर म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ही रेसिपी अगदी मजेदार आहे. सगळं मिक्स झाल्यानंतर याला मस्त रंग आल्यानंतर याला एक मिनिटभर झाकण ठेवून हलकंसं वाफवल्यासारखं करायचं आहे. त्यावेळेस मात्र गॅस अगदी मंद करून घ्यायचा आहे. आणि शेवटी यामध्ये मस्तपैकी हिरवागार कोथिंबीर घालून आपला मनोहरा तयार आहे. आशा करतो ही ट्रिक तुम्हाला उपयोगात पडेल. भेटूया अशाच मजेदार रेसिपींसह आणि ट्रिकी सोल्युशनसह. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.